Okay. Let us start. Yeah. So we will take a recap of what we did last time. Am I audible properly? Chat box मध्ये टाकणार जरा. Yes. Okay. Fine. Thank you. Yeah. So we will start with what we did last time, and then we'll continue further. Okay. Let me share screen. Just give me 1 minute. Yeah. Yeah. I think now it is. Oh, sorry. Just Now it is visible to all of you. Yes, fine. So we will just take a recap of what we did. Um, आपण काय केलं ते बघूया. गेल्या वेळेला आपण आपल्या आजूबाजूचा जे पदार्थ आहेत, सबस्टन्सेस इन द सराउंडिंग, देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज, म्हणजे त्याचे गुणधर्म आणि ते कोणत्या अवस्थेमध्ये आढळतात, विच स्टेट, तर ते आपण बघणार आहोत. Let me just keep my video on so that I feel as if I'm talking to you. ओके फाईन. सो आता कोणत्या स्टेटमध्ये अवेलेबल आहेत किंवा काय स्टेट म्हणजे आता सॉलिड, लिक्विड आणि गॅशियस स्टेट, ह्या 3 स्टेट्स आहेत मॅटरच्या. मॅटर म्हणजे आता आपल्या आजूबाजूला जे काही आहे सराउंडिंग, सबस्टन्सेस इन द सराउंडिंग, देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज, म्हणजे त्याचे काही त्या कुठच्या स्टेटमध्ये म्हणजे कुठच्या अवस्थेत आहेत आणि त्याचे गुणधर्म. मग आता आपण काय बघितलं होतं की सुरुवातीला आपण बघितलं होतं वॅक्स, मेण घेतलं होतं, ते आपण एक वितळवलं होतं. आपण ती एक्सपेरिमेंट पण बघितली होती, तुम्हाला आठवत असेल तर. आणि मग आपण ते मेण वितळवून मग त्याला वितळत तेव्हा ते लिक्विड स्टेट, येस, लिक्विड स्टेटमध्ये होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं की इट बिकम्स इन टू अ लिक्विड स्टेट अँड देन अगेन यू स्लोली कूल इट, देन इट सॉलिडिफाईज. म्हणजे जेव्हा आपण थंड करतो त्याला, तेव्हा जेव्हा हीट करतो किंवा त्याला फ्लेम विस्तवावरती ठेवतो, त्यावेळेला ते काय होतं, ते मेल्ट व्हायला लागतं, म्हणजे ते सॉलिड मधनं दुसऱ्या अवस्थेत जायला लागतं. सॉलिड ही जी त्याची पहिली अवस्था आहे, त्यातनं ते दुसऱ्या अवस्थेत लिक्विड मध्ये जायला लागतं किंवा ते पाण्यासारखं व्हायला लागतं, बरोबर. आणि मग पुन्हा आपण थंड केलं की आपण हे पण बघितलं होतं की थंड करायला गेल्यानंतर काय होतं, त्याचं पुन्हा सॉलिड मध्ये होतं, बरोबर. सगळ्यांना आठवतंय ते, व्हेरी करेक्ट, बरोबर. मग त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, वॅक्स. आता समजा म्हणजे आपण तेव्हा बघितली नाही ती एक्सपेरिमेंट, पण समजा असं जर केलं, आपण हीट करतच राहिलो, त्या मेणाला आपण थंड व्हायला दिलं नाही, आपण त्याला हीट करत राहिलो, त्याला अग्नी म्हणजे त्याला फ्लेम खाली विस्तवावरती ठेवून दिलं, तर थोड्या वेळानंतर काय, एकतर ते आग पकडू शकतं, कारण येस, वेपर स्टेट, व्हेरी करेक्ट. मग ते काय होईल, दुसऱ्या म्हणजे त्याच्या वाफेत त्याचं रूपांतर होईल. जसं पाणी जे आहे ते, आईस हा एक, आपण फ्रीज मधनं आईस क्यूब्स काढतो किंवा जेव्हा खूप उन्हाळा असतो त्यावेळेला आपल्याला पाण्यामध्ये थंड पाणी लागतं, किंवा कधी कधी काही लोकांना बर्फ पण घातलेला, किंवा कोल्ड्रिंक किंवा सॉफ्ट ड्रिंक मध्ये आपण बर्फ घालून घेतो की नाही, तर तसं
ती जी अवस्था आहे ती पहिली आहे. पण जर तुम्ही आईस क्यूब जर बाहेर काढून ठेवल्यानंतर काय होतं, त्याचं पाणी होतं. बरोबर. ती दुसरी अवस्था आहे. आणि तिसरी अवस्था म्हणजे समजा तेच पाणी. आता बरेचसे आईस क्यूब्स मी घेतले आणि मला काही कामासाठी हवे आहेत ते, पण माझं काम झालंच नाही. मी ते विसरून असेच ठेवून दिले. म्हणजे मी फ्रीजमधनं भरपूरसे आईस क्यूब्स काढले आणि मग मी नंतर मी विसरले, माझ्या कामाच्या गडबडीत माझं राहूनच गेलं त्यांना त्यांना आतमध्ये ठेवत. तर त्याचं काय होईल, पाणी तयार होईल. आणि मग जर हे पाणी मी विस्तवावरती ठेवलं, की अरे आता हे पाणी कशाला मी फेकून देऊ, ह्याचं मी काहीतरी चहा करते. तर मी विस्तवावरती ठेवलं तर काय होईल, त्याचं पुन्हा वाफेत रूपांतर होईल. तर ह्या ज्या 3 अवस्था आहेत किंवा दुसऱ्या कधी-कधी म्हणजे ह्या महत्वाच्या 3 अवस्था आपल्या आजूबाजूच्या पदार्थांमध्ये आढळतात. पण असं नाही. येस, येस साची, टेल मी. शी हॅज अ डिफिकल्टी. काय आहे? येस बाळ, टेल मी साची. यू सेड टीचर, व्हॉट इज इट? डू यू वॉन्ट टू टॉक? काय आहे? तुला काही डिफिकल्टी आहे, विचारायचंय? शी हॅज टू आस्क. हा, बोल ना. राईट इट डाऊन इन टू द चॅट बॉक्स. लिहिलं का? व्हॉट यू वॉन्ट टू से? She said yes, yes. But what is there anything you want to ask, Bar? ओके, लेट मी कंटिन्यू. तू लिही, माझ्याला लक्षात मी चॅट बॉक्स मध्ये बघते. काय होतं, मी जेव्हा तिकडे बुक कडे गेले की मग मला चॅट बॉक्स मध्ये काय लिहिलंय ते कळत नाही. एनिवेज, सो कमिंग बॅक टू ॲज वी वर टॉकिंग अबाउट, सो दीज आर 3 स्टेट्स. पण नंतर आपण एक एक्सपेरिमेंट बघितली, आठवते तुम्हाला, ती ह्याची बघितली, कापूर. तर कापूर जर का आपण घेतला आणि तो जर का आपण हीट केला, येस, कापराला आपण हीट केलं किंवा विस्तव दिला, तर काय होतं, त्याचं डायरेक्टली लिक्विड होतं का आपल्याला? नाही. बघितलं तुम्ही लिक्विड बघितलं कापूर? नो, व्हेरी करेक्ट. सगळ्यांच्या लक्षात आहे. नाही. मग आपण ती अवस्था कुठची? डायरेक्टली इट गोज इन टू द सॉलिड टू विच स्टेट? करेक्ट. यू ऑल आर रायटिंग इट इन टू द चॅट बॉक्स. करेक्ट. सॉलिड टू द सेकंड मधली स्टेज येत नाही. डायरेक्टली इट गोज टू द गेशियस स्टेट. सॉलिड टू, मी ते आठवते त्या फनेलमध्ये मी त्याला ट्रॅप केलं होतं. त्या कापराला मी फनेलमध्ये पकडून ठेवलं होतं. ते काय होतं, सॉलिड टू वेपर स्टेट मध्ये गेलं होतं. डायरेक्टली सॉलिड पासनं, म्हणजे आधी जो घन होता त्याचं द्रवामध्ये रूपांतर झालं नाही. ते डायरेक्टली तो ह्याच्यामध्ये गेला, वाफेच्या रूपांतरित झाला. आणि जेव्हा तो त्या फनेलमध्ये जेव्हा पकडला गेला तेव्हा तो थंडाव्यामुळे इट सेटल डाऊन आणि पुन्हा सॉलिड आपल्याला दिसलं. बट इट इज सॉलिड टू वेपर स्टेट अँड दॅट वेपर स्टेट ऑन कूलिंग गोज बॅक टू सॉलिड. म्हणजे सॉलिड पासून वाफेत तयार होतं आणि वाफ जेव्हा थंडावते तेव्हा आपल्याला पुन्हा तो सॉलिड कापूर मिळतो. तर मधली जी लिक्विड स्टेट आहे किंवा जी आपली द्रव स्टेट आहे ती आपल्याला मिळाली नव्हती त्याच्यामध्ये. ओके, सो आय होप एव्हरीबडी इज क्लिअर. इथे इथे यू ऑल आर क्लिअर विथ रिस्पेक्ट टू, सगळ्यांना कळलंय ना? शॅल आय गो फर्दर? ओके, सो लेट अस गो फर्दर. मग आता इथे आपल्याला विचारले होते ह्यांनी काही गोष्टी. कोकोनट ऑइल, आपण कोकोनट ऑइल वापरलं तर ते म्हणजे आपलं खोबरेल तेल, तर त्यात ते थंडीमध्ये त्याचं काय होतं, तर तुम्ही बऱ्याच जणांनी सांगितलं की त्याचं घन म्हणजे इट बिकम सॉलिडिफाईड. बरोबर. त्याच्यानंतर डायरेक्टली लिक्विड टू वेपर स्टेट, म्हणजे आता जसं मी तुम्हाला हे पण उदाहरणं दिली होती किंवा मी विचारलं होतं तुम्हाला की आपण परफ्यूम, अत्तर, जेव्हा आपण बाटलीचं झाकण किंवा स्प्रे करतो आपण अत्तर, तेव्हा काय होतं, ते इट जस्ट म्हणजे या दॅट परफ्यूम इज समथिंग विच विच म्हणजे एका खोलीमध्ये मी समजा एका कोपऱ्यामध्ये परफ्यूमची बाटली उघडली आणि तुम्ही समजा दुसऱ्या खोलीमध्ये बघा, तर लगेचच तुम्हाला त्याचा वास दरवळेल का? कारण इट हॅज गॉन इन टू इट्स वेपर स्टेट किंवा तो जो गॅस स्टेट मध्ये गेला आणि त्यामुळे त्याचे जे मॉलिक्युल्स किंवा त्याचे स्कूल की क्लास चालू है. अच्छा, ओके, तो क्या करना साची इज, यू वांट टू लीव द क्लास? क्या है बच्चा?
स्कूल की क्लास चालू है तो क्या क्या करोगे? देखो जैसे व्हाट यू फील राइट यू डू इट साची. डोंट मिस योर स्कूल क्लास बिकॉज युअर प्रेझेंटी वुड बी मार्क देअर ना. स्कूल की क्लास शाळेचं हे चालू आहे का? क्लास चालू आहे इतक्या उशिरा? हरकत नाही. बघ तू कसं वाटतंय तसं. हा. Anyways, so I was just talking about so certain liquids directly change. म्हणजे आता जे रूम टेम्परेचर किंवा आता ह्या टेम्परेचर म्हणजे आता जे सध्या थंड वातावरण आहे जे नॉर्मल जे आहे वातावरण ते पावसामुळे पण उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे थोडं जास्त त्याचं टेम्परेचर असतं किंवा तापमान जास्त असतं. मग अशा वेळेला सुद्धा आपल्याला तो फरक जाणवतो. तर काही काही द्रव पदार्थ जसं सॅनिटायझर तुम्ही सगळे घेता तर ते सुद्धा आपल्या हातावरती जास्त काळ टिकत नाही. थोडा वेळ लावलं आणि मग ते उडून जातं. त्यामुळे आपल्या हाताला असा थंडावा लागतो. तसंच आपण ऍसिटोन जसं मी म्हटलं की नेल पॉलिश रिमूव्हर सुद्धा असतं. ते सुद्धा आपल्या हाताला लावलं किंवा नखाला तर लगेचच थंडावा येतो. बरोबर? सो दीज आर द येस परफ्यूम करेक्ट. तर ती परफ्यूम म्हणजे सेंट आपण जे डिओज किंवा काही किंवा त्या दिवशी मला तुम्ही प्रश्न विचारला होता नायट्रोजन गॅस तर छान प्रश्न विचारला होता. लिक्विड नायट्रोजन किंवा आपला कुकिंग गॅस घरातला जो गॅस असतो तो सुद्धा जेव्हा आपण दबावाखाली असल्यामुळे तो लिक्विड त्याच्या मधल्या गुण म्हणजे अवस्थेत असतो तो म्हणजे द्रव ह्याच्यामध्ये. आणि मग ज्या वेळेला आपण ते नॉब जेव्हा उघडतो त्यावेळेला तो आपल्या त्याच्या तिसऱ्या अवस्थेत जातो म्हणजे गॅसच्या अवस्थेत जातो किंवा वेपर स्टेटमध्ये. म्हणजे सॉलिड लिक्विड अँड गॅस दीज आर द 3 स्टेट्स. कळलंय ना सगळ्यांना? पण त्याच्यामध्ये काही असे पदार्थ आहेत जे डायरेक्टली सॉलिड टू गॅसमध्ये कन्वर्ट होतात. एम आय क्लिअर? एवढं सगळ्यांच्या लक्षात आलंय? मग आपण पुढे जाता येईल. ओके फाईन. लेट अस गो फर्दर. ओके. हा. द स्टेट ऑफ द सबस्टन्स चेंजेस इफ इट इज हीटेड किंवा कूल्ड. जर जेव्हा आपण तापमान बदलतो तापमान एखाद्या गोष्टीचं किंवा एखाद्या ह्याचं जेव्हा तापमान बदललं जातं की जेव्हा ते हीट केलं जातं किंवा ज्याला तेव्हा तापवलं जातं किंवा थंड केलं जातं त्यावेळेला तो आपल्या आजूबाजूच्या ज्या वस्तू आहेत त्या त्याच्या घन स्वरूपात दिसतात किंवा त्याच्या द्रव स्वरूपात दिसतात किंवा त्या गॅशियस स्टेटमध्ये दिसतात. नंतर मी तुम्हाला जे विलार्ड गिब्स ह्यांचा पण फोटो दाखवला होता तुमच्या लक्षात असेल तर. लेट अस सी दॅट. मला पुन्हा ते प्रेझेंट करायला एक मिनिट. हा. नाही आपण आधी हे वाचूया मग मी तिकडे. सो विलार्ड गिब्स यांनी सांगितलं की एखाद्या पदार्थाचा गुणधर्म त्याच्या त्या अवस्थेवरती अवलंबून असतो. म्हणजे जेव्हा घन असेल त्यावेळेला मग आता घन असेल तर त्याचे काय गुणधर्म आहेत, द्रव असेल तर त्याचे काय गुणधर्म आहेत आणि गॅसमध्ये असेल किंवा वाफेच्या स्वरूपात असेल तर त्याचे गुणधर्म काय आहेत. हे सगळे जे आहेत गुणधर्म ते त्याच्या अवस्थेवर अवलंबून असतात. आणि हे कोणी आपल्याला सांगितलं? जे विलार्ड गिब्स ह्या सायंटिस्टनी सांगितलं. हे सायंटिस्ट आहेत त्यांचा आपण फोटो पण बघितला होता. तर नेहमी अशी एक छान सवय लावा. तुम्हाला कधी कोणता सायंटिस्ट किंवा कोणतं काही हे दिसलं तर डायरेक्टली जाऊन गुगलवरती एकूण त्यांचे फोटो वगैरे बघा. म्हणजे का आपल्या लक्षात राहतं तेवढं चांगल्या अवस्थेत. मी सांगितलं जे विलार्ड गिब्स पण मी तुम्हाला त्याचा फोटो त्यांचा नाही दाखवला तर मग तुम्हाला म्हणजे कळायला हवं. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा फोटो बघितला तर ते जास्त लक्षात राहतं चांगलं. त्यामुळे ती सवय एक लावा. तुमच्याकडे आता तुम्हाला मोबाईल्स आणि हे वापरता येतात तर त्याचा उपयोग ह्या गोष्टीसाठी करा. मग नंतर आपण एक वेगवेगळे शेप्स बघितले. म्हणजे समजा आपण गोल्ड बार घेतला, सोन्याचा बार किंवा सोन्याचं एखादं बिस्किट घेतलं किंवा बिस्किट म्हणजे सोन्याचा चौकोनी तुकडा त्याला बिस्किट म्हणतात किंवा एखादा लोखंडाचा तुकडा घेतला तर मग तो कशा अवस्थेत आढळतो तर त्याचा तो जो त्याचा जो आकारमान असतो तो तसाच राहतो. तो बदलत नाही. तो जेवढ्या ह्याच्यात आहे. कारण समजा तसं असतं तर मग लोकांनी सोनं घेऊन ठेवलं असतं ना. हळूहळू जर का ते आकारमान वाढायला लागलं तर सोनं घरी आपोआप नुसतंच वाढतं. तर तसं होत नाही. तो आकारमान जेवढा असतो तोच राहतो कायम कायम. त्याच्यामध्ये बदल घडत नाही. बरोबर?
नो मॅटर हाऊ इट इज केप्ट. म्हणजे आपण सोनं नाही, लोखंड सुद्धा आपण कुठेतरी कोपऱ्यात टाकून दिलं ते गंजेल, पण त्याचा आकारमान बदलत नाही, ते चौकोनी तुकड्याचा गोल होणार नाही, बरोबर. त्याच्यानंतर त्याला एक हो, त्याला व्हॉल्यूम असतं. व्हॉल्यूम म्हणजे त्याचा जो आकारमान असतो तो एक असतो. त्याच्यानंतर साखर घेतली किंवा आपण वाळू घेतली आणि ती आपण एखाद्या अशी ओतली तर ते काय होतं की ती अशी पसरत नाही ना पाण्यासारखी. पाणी कसं एकदम ओतलं सांडलं तर सगळीकडे असं पसरतं जमीनभर. तर आपण असं नाही होत. हातून आपल्या सांडली साखर तर काय होतं, तिचा एक डोंगर तयार होतो. तो तिथेच राहतो. पण तो हो, तो डोंगर जो आहे साखरेचा, तर तो एका ठिकाणी राहतो. मग आपण तिला उचलू शकतो. पण समजा ती पाण्यासारखी पसरत गेली असती ह्या खोलीतनं त्या खोलीमध्ये, तर मग ते किती कठीण गेलं असतं नाही का. तर तसं होत नाही. पण मग आता मग ती दुसरी अवस्था बघूया. दुसरी अवस्था कुठचं, पाणी किंवा स्पिरिट किंवा ऑइल, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मात्र काय होतात, जेव्हा त्यांना स्वतःचा आकारमान नसतो. म्हणजे पाण्याला चौकोनी आकार असतो का, कधी बघितलंय पाणी असं तुम्ही ठेवल्यानंतर आपला एक हा बर्फाला असतो. कोणीतरी मला आता लिहिल बर्फाला नक्कीच असतो. पण जेव्हा पाणी असतं ते कसं असतं, ते म्हणजे तो ते जे आकार, तेच पाणी समजा आपण प्लेटमध्ये ठेवलं तर तो प्लेटचा आकार घेतो. जर आपण ते बाटलीत भरलं तर बाटलीचा आकारमान घेतो, बरोबर. तर हे सगळं जे आहे ते ते जे आहे तो आकारमान, सो इट हॅज अ स्पेसिफिक व्हॉल्यूम. म्हणजे त्याला आकारमान असतो पण तो स्वतःचा नसतो. तो जे आपण वापरतो, जे एखादं भांड घेतो त्या भांड्याचा तो आकार घेतो. जेव्हा आपण ते जर का जसं घनपदार्थ एक डोंगर तयार होतो ओतला खाली की, किंवा असं सोन्याचा तुकडा पडला खाली ठेवला तर तो सोन्याचा तो तुकडा तुकडाच राहतो किंवा लोखंडाचा तुकडा तुकडाच राहतो, बरोबर. पण हे जे आहे प्लास्टिक घेतलं तर प्लास्टिकचा तुकडा कसा, काचेचा तुकडा हा तसाच्या तसा असतो. पण पाणी जर का टाकलं तर ते काय होतं, ते असं सगळीकडे पसरायला लागतं. आता तिसरी अवस्था बघूया. तिसरी अवस्था म्हणजे वाफेची अवस्था किंवा गॅसची अवस्था. त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे एअर, हवा. हवा जी आहे ती त्याला स्वतःचा काही आकारमान नसतो. कुठेही आपण टाकलं तरी ते पसरते हवा, सगळीकडनं आपल्याला जाणवते. आणि जर फुग्यामध्ये भरली तर त्या फुग्याचं आकारमान ती घेते, किंवा ज्याच्यामध्ये आपण एखाद्या मोठ्या खोलीत ती हवा कोंडली तर त्या खोलीमध्ये असते. ऑन चेंजिंग द प्रेशर ऑन द गॅस इन द क्लोज कंटेनर इट व्हॉल्यूम ऑल्सो चेंजेस. मग आता मग आता इथे काय करता येतं की ही जी हवा किंवा गॅस जो आहे त्याला आपल्याला दाबून त्याचा आकारमान कमी करता येतो. तसं आपल्याला घन पदार्थाचा म्हणजे सॉलिडचा करता येत नाही. सोन्याचा तुकडा तुम्ही किती दाबला तो तुटेल पण त्याचा आकारमान लहान होणार नाही. पाणी सुद्धा तुम्ही कितीही म्हणजे असं एक जगभर पाणी घेतला आणि मी त्याला झाकण लावलं आणि मी हळूहळू त्या झाकणावरती जोर द्यायचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही. समजा तो काचेचा जग असेल तर काचेचा जग फुटेल, पाणी बाहेर पडेल, पण पाणी असं हे होणार नाही, कमी 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 त्याचा आकारमान होणार नाही. पण जर का मी हवा घेतली आणि हवेला वरती भांड्यात बंद केले आणि मी तिला, किंवा एखादा गॅस घेतला आणि मी तिला हळूहळू कॉम्प्रेस करणं म्हणतात, त्याला काय म्हणतात, कॉम्प्रेस म्हणजे मी वरनं दबाव टाकते आणि मी त्या दबावाने ते हळूहळू हळू तर त्याचा आकारमान कमी होईल. एका विशिष्ट ह्याच्यापर्यंत त्याचा आकार म्हणजे कमी कमी खाली, म्हणजे ते जे पिस्टन म्हणजे असं एक दट्ट्यासारखं समजा असेल तर ते दट्ट्या जो आहे तो मी हळू, दट्ट्या म्हणजे असं आय होप तुम्हाला माहितीये दट्ट्या म्हणजे काय, काय पिस्टन म्हणजे काय, एखादं असं झाकण आहे आणि त्या झाकणावरनं मी जोर, बरं ओके, म्हणजे मी काय म्हणता येईल, समजा एक झाकण आहे, त्या झाकणाला असा दांडा आहे आणि त्या दांड्याने मी ते झाकण हळूहळू हळूहळू असं खाली करते, ते बंद म्हणजे ती जी बाटली आहे ती पूर्ण बंद आहे, ती सील्ड आहे, तिच्यातनं कुठूनही ती हवा बाहेर जाऊ शकत नाही. पण मी वरनं जो जोर देते त्याच्याने हळूहळू हळूहळू ती
खालपर्यंत जाऊ शकते का, विशिष्ट आकारापर्यंत ती मी कमी करू शकते. जसं आपण कुकिंग गॅस बद्दल, जसं आपण जो गॅस वापरतो घरी तो सुद्धा जसं त्याच्यावरती भरपूर प्रेशर असतं आणि ते जे प्रेशर असतं त्याच्यामुळे काय होतं की ती जी ते जे आहे ते लिक्विड स्वरूपामध्ये होऊ शकतं. ओके, सो आर यू क्लिअर विथ दीज थिंग्स? आपण काय बघितलं, सॉलिड, लिक्विड आणि गॅस हे 3 अवस्था आहेत. काही पदार्थ सॉलिड मधनं गॅसमध्ये जाऊ शकतात, पण अदरवाईज सॉलिड, लिक्विड आणि गॅस ह्या नॉर्मल स्टेट्स ऑफ मॅटर आहेत. कळतंय हे सगळ्यांना? शॅल आय गो फर्दर? ओके, फाईन. बिफोर दॅट लेट मी जस्ट ओके. Pramita is having some problem with respect to her connectivity, I suppose, na? I think she's coming in between and going. Yes, it's okay. Sachi also left, I suppose. Schoolचा class आहे म्हणून. Yeah, network issue. Correct. Very correct. Okay. So this was the scientist. He was a scientist. Yeah, he was a scientist. He is Gibbs, who found ह्यांनी find out, ह्यांनी सांगितलं की त्याचे जे गुणधर्म असतात ते जे एखाद्या पदार्थाचे गुणधर्म हे त्याच्या अवस्थेवरती अवलंबून असतात. मग इट कॅन बी सॉलिड, इट कॅन बी लिक्विड और इट कॅन बी अ गॅशियस स्टेट. मग आता हे जे आपण बघितलं जसं की हा जो आहे तो तुमच्या लोखंडाचा पदार्थ, एक लोखंडाचा तुकडा आहे, हे पाणी आहे. तर लोखंडाचा हा जो तुकडा आहे तो वर्षानुवर्ष असाच राहील, तो कधीही बदलला जाणार नाही. हे पाणी जे आहे ते त्या वस्तूचा आकारमान घेईल. ह्याला काही वस्तूचा आकारमान आहे, ह्याला स्वतःचा आकारमान असतो कारण हे घन अवस्थेत आहे. पण हे जर बघितलं तर हे ते द्रव पदार्थ आहे. हे 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 त्यांनी जगचा आकार घेतलाय, ह्या बाटलीचा आकार घेतलाय. हे मी गेल्या वेळेला तुम्हाला दाखवलं होतं. आता पुढे हे जे आहे ती तिसरी अवस्था, गॅस अवस्था. ह्याच्यामध्ये हा गॅस बलून्स आहेत, हे फुगे आहेत, ह्याच्यामध्ये आपण हवा भरू शकतो, बरोबर. आणि तसं आपण ह्याचा तुकडा जर का तुम्ही भरायला गेलात, कोणाचा लोखंडाचा तुकडा, तर तो त्याच्यामध्ये राहील, पिशवीसारखा जाईल, पण त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे तो व्यापून टाकणार नाही. म्हणजे तुम्ही फुग्यामध्ये जर का लोखंडाचा तुकडा भरायला गेलात रबराच्या ह्याच्यात, तर तो कसा आतमध्ये जाऊन असा पडेल, पण त्यांनी तो व्यापून टाकणार नाही. किंवा तो फुगा कसा, जेवढी आपण हवा भरतो तेवढा तो फुगला जातो, बरोबर. तसंच पाणी सुद्धा तुम्ही त्याच्यात जेव्हा आपण दहीहंडी किंवा आपण जन्माष्टमीच्या वेळेला पाण्याचे फुगे किंवा होळीच्या वेळेला पाण्याचे फुगे भरतो, तेव्हा काय करतो, पाणी जसं जसं भरत जातो तसा तो आकारमान फुग्याचा बदलतो. का तर कारण जेवढं पाणी आपण भरतो तेवढं तो आकारमान घेतला जातो त्या ह्याचा. कारण स्वतःला पाण्याचा आकारमान नाहीये, पण तो त्या वस्तूचा आकारमान, ज्याच्यामध्ये आपण पाणी भरतोय त्याचा आकारमान घेतोय. कळतंय सगळ्यांना? ओके. नाउ लेट अस गो फर्दर. ओके, या, गुड. सो आय एम गोइंग फर्दर. टुडेज न्यू दिस हीट अँड चेंज ऑफ फिजिकल स्टेट. मग आता जे आपण बघितलं गेल्या वेळेला, तर हे जे आहेत ते त्यांची जी नॉर्मल अवस्था आहे, नॉर्मल अवस्था म्हणजे आता सध्या ज्या परिस्थितीत आहे ह्याला जे आहे, आता हे जे टेम्परेचर आहे त्याला रूम टेम्परेचर म्हणतात. किंवा ही जी सध्या ची जे टेम्परेचर आहे, आपण त्याला जास्त विस्तव दिलेलं नाही, हीट दिलेली नाहीये, पण ज्या अवस्थेत आहे ती जी त्याची नॉर्मल अवस्था आहे, तर तिच्यामध्ये काय फरक घडेल जर का आपण तिला ह्याला आपण हीट प्रोव्हाइड केली किंवा आपण त्याला थंड केलं, अजून थंड केलं, म्हणजे आपण त्याला फ्रीजमध्ये टाकलं, तर त्याचा काय परिणाम होतो हे आता आपल्याला बघायचं आहे. ओके, so let us have a look at it. You have learned that
change in the physical state of a substance is an effect of amount of heat in it. म्हणजे आपण जेवढं त्याला विस्तव देतो, म्हणजे से फॉर एक्झाम्पल आपण मेण घेतलं, मेण जेव्हा आपण त्याला विस्तव नव्हता दिला किंवा आपण त्याला हीट नव्हतं केलं त्यावेळेला ते त्याच्या सॉलिड अवस्थेत होतं. पण जसजसं आपण त्याला हीट द्यायला लागलो त्या वेळेला त्याच्यामध्ये लिक्विडमध्ये रूपांतर झालं. ऑन गेनिंग हीट द सबस्टन्स चेंजेस फ्रॉम सॉलिड टू लिक्विड अँड लिक्विड टू गॅस. मग जेव्हा आपण त्याला हीट देतो किंवा आपण त्याला विस्तव देतो त्यावेळेला तो काय होतो, त्याच्यामध्ये बदल घडतो. म्हणजे तो सॉलिड पासनं घन वस्तूतून त्याचं द्रवमध्ये होतं आणि द्रवाचं रूपांतर पुढे वाफेमध्ये होतं. मग त्याच्या 3 अवस्था आहेत. ऑन द अदर हँड आता उलट सुद्धा होतं. आपण समजा त्याला थंड करत गेलो, म्हणजे जेवढी आपण त्याला आग दिली किंवा विस्तव दिला त्याच्यावरनं तो हळूहळू उलट्या दिशेने पण त्याचा हे होतं. जर का आपण त्याला कूल करायला लागलो, थंड करायला लागलो, तर समजा पाणी उकळत असेल, जेव्हा आपण आंघोळीसाठी पाणी तापवतो, चहासाठी पाणी तापवतो, तेव्हा काय करतं, पाणी उकळायला लागलं. बुक इज नॉट विजिबल. ओके सॉरी, करेक्ट. मला शेअर करायला पाहिजे. ठीक आहे, मी करते. थँक्यू. प्लीज टेल मी. बुक इज नॉट विजिबल. व्हेरी ट्रू. Okay. I think now it is visible. Yes. ओके. तर मग आता जेव्हा कर्णिका इज व्हेरी क्यूट. येस करून लिहिलंय तिने. आय नो इट इज येस. बट मला काही ऍडजस्टमेंट करायला लागतात. माझ्या कम्प्युटरवरती बऱ्याच गोष्टी येतात, त्यामुळे आय वॉज ऍडजस्टिंग दोज. सो क्यूट. वन मोमेंट. Okay. Yeah. So this was what the book was saying, that की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला विस्तव देतो त्यावेळेला ते काय होतं, त्याचं तापमान वाढायला लागतं आणि मग सॉलिड जर असेल त्याची म्हणजे त्याची जी घनरूपात असेल तर ते द्रवरूपात होतं आणि द्रवरूपाला अजून हीट करायला गेलं तर ते आपलं त्याच्या वाफेमध्ये तयार होतं. फॉर एक्झाम्पल लोणी कढवताना बघितलं असेल तुम्ही, तूप करतो आपण त्यावेळेला ते काय होतं, सुरुवातीला तो लोण्याचा गोळा जेव्हा आपण हीट करतो किंवा गरम करतो तो इट स्टार्ट्स मेल्टिंग, राईट, आणि मग त्याचं लिक्विड मध्ये तयार होतं आणि मग नंतर पुन्हा थंड केल्यानंतर जेव्हा एक पर्टिक्युलर याच्यानंतर उकळून झाल्यानंतर आपण त्याला थंड केल्यानंतर पुन्हा सॉलिडिफाय होतं. जर का तसंच आपण हीट करत गेलो तर इट विल टर्न इन टू इट्स गेशियस स्टेट. इट विल बिकम, त्याची वाफ तयार होईल. ओके. मग हे जे आहे ते ह्या बुकमध्ये आता इथे दाखवलंय आपल्याला की ऑन वेन सॉलिड ऑन हीटिंग गोज इन टू अ लिक्विड स्टेट. हा ॲरो बघा इकडून जो आहे तो पुढे ते झालेला, दॅट टेल्स अस दॅट इट इज गोइंग इन टू द लिक्विड स्टेट आणि लिक्विड जी आहे तिचं गॅसमध्ये रूपांतर होतं. सो आता मग मी हीटिंग दिलं नाही. हे जे आहे तर वरचे ॲरोज आहेत, वरती जे दिसतात तुम्हाला ॲरो, दे आर गोइंग इन टू द फॉरवर्ड डायरेक्शन. ही जी डायरेक्शन आहे लेफ्ट पासून राईट पर्यंत, लेफ्ट म्हणजे डावी बाजू, डाव्यापासून उजवीकडे जे जात आहेत ते ॲरोज दे आर टेलिंग मी द फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे रिॲक्शन किंवा एखादी गोष्ट चालू आहे, म्हणजे इट इज गोइंग इन टू द डाव्या बाजूला, म्हणजे सॉलिड पासून लिक्विड आणि लिक्विड पासून गॅस, दॅट इज कॉल्ड एज त्याची जी आहे ती त्याचा रेग्युलर प्रवास चालू आहे. पण जर का मी आता उलट केलं, आता मी जो तो गॅस आहे त्याला थंड करत गेले, तर आता बघा उजवीकडनं डावीकडे म्हणजे पुन्हा
लिक्विड मध्ये रूपांतर होत आहे आणि लिक्विड सॉलिड मध्ये. दिस इज कॉल्ड एज अ बॅकवर्ड रिॲक्शन. पुन्हा ती मागे येते, म्हणजे पहिली जी आहे ती फॉरवर्ड रिॲक्शन आहे, ती डावीकडनं उजवीकडे जाते आणि उजवीकडनं डावीकडे जाणाऱ्याला बॅकवर्ड रिॲक्शन म्हणतात. कळलं? जेव्हा आपण रिॲक्शन्स करू, जेव्हा आपण पुढे तुम्ही काही इक्वेशन्स कराल, केमिकल इक्वेशन्स, केमिकल रिॲक्शन्स, त्यावेळेला तुम्ही फॉरवर्ड आणि बॅकवर्ड. तर फॉरवर्ड म्हणजे डावीकडनं उजवीकडे आणि उजवीकडनं डावीकडे, त्याला बॅकवर्ड डायरेक्शन म्हणतात. ओके, कळलं? ओके, फाईन, गुड. तर मग आता पुढे आपण बघूया की मग गरम झालंय कसं कळणार? जस्ट वॉटर चेंज इन टू वेपर द मोमेंट वी प्लेस द वेसल ऑन द स्टोव्ह. डज वॉटर कीप इन द फ्रिज चेंज ऍट वन्स इन टू आईस? म्हणजे आता मला विचारायचं तुम्हाला की समजा पाणी मी विस्तव लावला आणि पाण्याचं भांड ठेवलं, लगेचच मी हात घातल्यानंतर मला कळतं का की गरम झालंय म्हणून? लगेच होतं का असं? तुम्ही बघितलं असेल ना, चहा करायला ना, बरोबर, काय व्हायला लागतं? कसं होतं ते गरम प्रोसेस? स्लो प्रोसेस येते ना ती. प्रोसेस जी आहे ती हळूहळू होते. पहिल्यांदा जे असेल ते तुम्ही स्लोली म्हणजे गरम करता, म्हणजे पहिल्यांदा कोमट असतं पाणी आणि मग कोमट आपण आंघोळीसाठी खूप वेळ घेत नाही. येस, आय रिपीटेड. माझं काय म्हणणं, म्हणजे माझा काय क्वेश्चन होता, व्हॉट वॉज माय क्वेश्चन इज की मी समजा भांड जे असेल पाण्याचं ते मी गॅसवरती ठेवलं आणि गॅस ऑन केला, तर लगेच गरम होतं का? म्हणजे मी आता ठेवलं भांड आणि गरम झालं, उकळायला लागलं, असं होतं का? नाही, बरोबर. इट इज अ स्लो प्रोसेस. बरोबर, पहिल्यांदा ते हळू 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 गरम व्हायला लागतं. बरोबर, व्हेरी करेक्ट. मग ते गरम व्हायला आपण जेव्हा चहासाठी पाणी घेतो ते उकळवतो, पण आंघोळीचं पाणी जे असतं ते आपण उकळवलेलं घेत नाही ना, नाहीतर ते घेतल्यानंतर गरम किंवा त्याच्यात थंड पाणी घालतो. जरी उकळवलेलं घेतलं आंघोळीसाठी पाणी, हल्ली सगळ्यांकडे गिझर्स असतात, कोणी पाणी उकळून घेत नाही, पण समजा कधी इलेक्ट्रिसिटी नसेल आणि आपल्याला गरम पाणी या 1 to 2 minutes. Yes, it will slowly start. It will take time. 1 to 2 minutes नाही, इवन जास्त. प्रमिता, यू आर राईट, बट इट विल टेक मोर टाइम. 5-7 मिनिटं पण घेतं ते, कारण पाण्याच्या व्हॉल्यूमवर अवलंबून आहे, म्हणजे किती पाणी घेताय. गुड गुड. नॉट अ क्वेश्चन, पण तू लिहिलंस ते बरं केलंस. 1 to 2 minutes हे थोडं पाणी असेल तर, पण समजा टेस्ट ट्यूब मध्ये किंवा एखाद्या छोट्या ट्यूब मध्ये मी पाणी घेतलं तर ते, किंवा चमच्यात पाणी घेतलं तर 1 to 2 minutes मध्ये गरम होईल. पण जर का मी एखाद्या मोठ्या भांड्यात पाणी घेतलं किंवा टोपात पाणी घेतलं, तर पाणी उकळवून पितो आपण, बरोबर, तर मग त्याला कितीतरी वेळ लागतो, बराच वेळ लागतो. सो इट डिपेंड्स अपॉन हाऊ मच इज द हाऊ मच इज द म्हणजे कॉन्टेंट ऑफ वॉटर. पाण्याचं किती त्याचं ते केवढं पाणी आहे त्याच्यावर अवलंबून ते किती वेळात गरम होणार असं आहे. पण तो भाग निराळा, आता आपण त्याच्याबद्दल बोलूया नको. आता आपल्याला बघायचंय की गरम होणार पाणी हे आपल्याला कसं कळतं. तर मला सांगा, आपण हे गरम पाणी होणार हे कसं समजतो? बोट घालून बसतो का आपण त्याच्यामध्ये? नाही ना, तापायला लागेल ना. मग आपण समजतो कसं? सो मग आपल्याला समजा समजून घ्यायचं असेल की पाणी गरम झालंय, तर कसं ओळखणार आपण? काय करणार त्याच्यासाठी? हाऊ डू यू? बरं, 1 मिनिट, आय आस्क यू अ क्वेश्चन. ताप आलाय तर आपण कसं येतं? आई हात लावून बघते, हा गरम आहे हा अंग, पण ते गरम आहे ते ताप किती आहे हे कसं? येस, करेक्ट. पण आपण तसा तो भांड्याला हात लावू शकत नाही ना पाण्याचा, ते तापलेलं असतं ना, त्याच्यामध्ये पाण्यात आपण हात घालून ठेवला तर काय होईल? फोड येईल ना हाताला. मग आपण काय करायचं? किंवा तापासाठी सुद्धा किती ताप आहे हे आपण असं, आई अरे बापरे तुला इतका इतका ताप आहे असं सांगत नाही ना. आई काय करते त्याच्यासाठी? थर्मोमीटर. व्हेरी करेक्ट. आय वॉज लुकिंग फॉर दिस आन्सर. आपल्याला काय होतं? थर्मोमीटर. बिकॉज आता आपल्याला टेम्परेचर अँड थर्मोमीटर हे आपल्याला बघायचं आहे. ओके, चल मी पुन्हा चॅप्टर कडे जाते. येस, थर्मोमीटर. करेक्ट, व्हेरी करेक्ट. मग कळतंय ना सगळ्यांना? एव्हरीबडी इज फॉलोइंग व्हॉट इज हॅपनिंग? ओके, गुड. Yes. So we started with 3 states of matter, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. आपण आपल्या आजूबाजूचे जे हे आहेत त्याच्या 3 अवस्था आहेत त्या बघितल्या, आणि त्या 3 अवस्था आता कशा बदलतात त्या
त्या प्रत्येकाचा जे गुणधर्म आहेत ते त्या अवस्थेवर अवलंबून असतं. हे आपल्याला कोणी सांगितलं? गिब्सनी सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर त्या 3 अवस्था आपण बघितल्या. त्या 3 अवस्थाच्या प्रत्येकी वेगवेगळे गुणधर्म आहेत. आता त्या 3 अवस्थेंना आपण जर का म्हणजे त्या वेगवेगळ्या परिस्थिती म्हणजे कुठे एक गरम ठिकाणी असेल, एक थंड ठिकाणी असेल, तर त्याच्यावरती काय परिणाम होतील हे आपण बघायचंय. ओके, सो लेट मी गो टू द चॅप्टर. Okay, so does the water change into the vapor the moment we place the vessel on the stove? म्हणजे जेव्हा आपण आपण विस्तव स्टोव्ह किंवा गॅसवरती आपण पाण्याचं भांड ठेवतो तेव्हा लगेचच त्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं का? तर नाही. आपण आताच त्याच्याबद्दल डिस्कस केलं, आपण आताच ते बोललो. Does water kept in the fridge change at once into ice? हा पण प्रश्न तसाच झाला की बर्फ आपल्याला हवाय. आता आपल्याकडे पाहुणे येणार आहेत आणि आईने सांगितलंय की बर्फ फ्रीजमध्ये करायला ठेव. तर त्याच्यासाठी आपल्याला सकाळी ठेवायला लागतं ना. संध्याकाळी आपल्याला जर का पाहुण्यांना द्यायचं असेल तर आपल्याला बर्फ लगेच मिळत नाही. हा, म्हणजे आता काही फ्रीज आता झालेले आहेत की इन्स्टंटेनियसली आपल्याला बर्फ मिळू शकतो. पण जर का आपल्याला बर्फ हवाय संध्याकाळसाठी, बरीच मंडळी येणार असेल तर आपण भांड्यामध्ये ठेवल्यानंतर तो थोड्या वेळाने होईल ना, एक अर्ध्या तासाने किंवा एक तासाभरानंतर होईल, किंवा सकाळी ठेवलेला असेल तर संध्याकाळी होईल, लगेच होणार नाही. म्हणजे आता मला बर्फ घ्यायचा आहे, तुमच्याशी बोलता बोलता मी समजा फ्रीजमध्ये गेले, पाणी ठेवलं, लगेचच तुमच्याशी बोलता बोलता आले आणि बर्फ काढला, असं होत नाही. बरोबर? सो इट टेक्स टाइम, त्याला वेळ लागतो. व्हेरी करेक्ट. तर मग a specific amount of heat must be gained or lost before the state of the substance can change. The change in the physical state is determined by how hot the substance becomes on gaining heat or how cold on losing heat. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की ज्या वेळेला आपल्याला एखादी वस्तू गरम झाली आहे की नाही, मग त्याच्यासाठी एक काही प्रमाणामध्ये तिला आपल्याला गरम करायला लागतं, काही प्रमाणात तिला विस्तव द्यायला लागतं, किंवा आपल्याला थंड करायचं असेल तर त्यातली जी हीट आहे किंवा त्यातला जो हे काय म्हणतात, टू कूल इट डाऊन, त्याला थंड करायला लागतं एका विशिष्ट मर्यादेपर्यंत, आणि मगच आपल्याला ती थंड किंवा गरम होऊ शकते असं दिसतं. द चेंज इन फिजिकल स्टेट इज डिटर्मिन्ड बाय हाऊ म्हणजे आता समजा वाफेचं आपलं पाण्याचं आपल्याला बर्फात रूपांतर करायचं असेल तर त्याला काही काळ थंड करायला लागेल. म्हणजे ह्याचा अर्थ आपण त्याच्यामधली हीट आहे ती काढून घेतली, आणि ती किती प्रमाणात काढून घेतली आहे त्याच्यामधलं त्याला किती किती थंड केलंय त्याच्यावरती त्याचे ते परिणाम आहेत ते अवलंबून आहेत. म्हणजे तो बर्फामध्ये रूपांतर होईल की नाही. म्हणूनच आपण फ्रीजमध्ये ठेवतो ना, कारण तिला थंड करायचं असतं. समजा आपल्याला नॉर्मल म्हणजे आपल्या सध्याच्या वातावरणामध्ये जर का बर्फ मिळाला असता तर आपल्याला गरजच नव्हती फ्रीजमध्ये म्हणून आपण प्रत्येक पदार्थ थंड करण्यासाठी काय करतो, फ्रीजमध्ये ठेवतो. फ्रीझर, आता फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल ते वेगवेगळे कंपार्टमेंट असतात. नॉर्मल जेव्हा आपण आपल्या जेव्हा बनवलेले पदार्थ असतात तो एक वेगळा कप्पा असतो, भाज्यांसाठी वेगळा कप्पा असतो, आणि खाली जो किंवा वरती जो असतो तो फ्रीझरचा कंपार्टमेंट असतो जो अजून थंड असतो, ज्याच्यामध्ये बर्फ होतो, ज्याच्यामध्ये तुमचं नॉनव्हेज पदार्थ वगैरे आपण ठेवू शकतो, फिश ठेवू शकतो का, कारण त्याला अजून थंड लागतं. तर असे म्हणजे त्याच्यामध्ये टेम्परेचर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपल्या त्या फ्रीजमध्ये दिसतात. मग हे कशाने ओळखलं जातं की आपल्याला एखादी वस्तू गरम झाली आहे की थंड आहे, हे आपल्याला कशाने कळणार, तर त्याच्यासाठी आपल्याला थर्मोमीटरचा यूज करायला पाहिजे. बरोबर? सो this is it, the temperature and the thumb. When a substance gets heated, it becomes how म्हणजे इकडे आता प्रश्न, how do we tell how hot or cold a substance is? एखादा सबस्टन्स किंवा एखादा पदार्थ किती गरम झालाय किंवा किती थंड झालाय हे आपल्याला कळणार कसं, तर त्याच्यासाठी व्हॉट डू यू यूज, थर्मोमीटर. हा तुम्हाला एमसीक्यू मध्ये प्रश्न येऊ शकतो, किंवा फिल इन द ब्लँक्स किंवा ट्रू ऑर फॉल्स ह्याच्यामध्ये हा प्रश्न विचारू शकतो, किंवा फिल इन द ब्लँक्स मध्ये व्हॉट इज यूज हे थर्मोमीटर. किंवा बरं, तुमच्या परीक्षा कधी आहेत बाळ, वेन आर युअर एक्झाम्स? हे चॅप्टर झाले, कुठचा चॅप्टर आहे हा? चॅप्टर स्टार्ट केला का स्कूलमध्ये? एक्झाम्स कधी आहे? नो ना, नॉट येट स्टार्टेड. नो, ओके.
you will have exams also. Okay, Pramitaच्या first, ओके फर्स्ट लेसन चालू आहे. फाईन फाईन फाईन. हा बाकीचे फिफ्थ स्टँडर्ड आहेत, सो दे विल नॉट हॅव. ओके ओके फाईन, इट्स ऑलराईट. ओके. So now it becomes warm and then hot. We put our hand or finger. So when a substance gets heated, it becomes warm or hot and then hot. We put our hand or finger in water to judge how hot it is, but that is hot. That is not accurate measurement. Besides, if the substance is very hot, we could get scalded. We could get scalded म्हणजे आपल्याला भाजायला होईल. I'll tell you all this. A thermometer is used to measure the temperature in degrees Celsius. Is the unit of measuring the temperature. There are several types of thermometers available. Nowadays, digital thermometers are also used. So इथे आपल्याला थर्मोमीटरची चित्र दाखवलेली आहेत. Anyways, I'm coming to that. काय आहे ते. So या सो मी आता जे वाचलं त्याचा मी अर्थ सांगते की एखादा पदार्थ गरम आहे किंवा म्हणजे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, थर्मोमीटरचा यूज करायला लागतो. समजा आपण त्याला म्हणजे पाण्यामध्ये पाणी उकळत आहे आणि त्याच्यात मी बोट घालून बघितलं, अरे किती बाप रे काय होईल, माझा हात भाजेल, बरोबर. तर ते योग्य नाहीये, ती पद्धत चुकीची आहे. आणि त्यांनी आपल्याला म्हणजे माझा बोट घालून मी सांगणार काय, हा आता पाणी 80 डिग्रीजनी तापलंय, पाणी आता 90 डिग्रीला गेलंय, पाणी 100 डिग्रीला, असं होऊ शकत नाही ना. म्हणून आणि खूप सारा, हो बरोबर, आणि खूप सारा हे जेव्हा गरम असेल पदार्थ तर आपल्याला भाजायला होईल, त्यांनी आपला हात भाजू शकतो. तर थर्मोमीटर, मग ह्याच्यासाठी काय वापरलं जातं, थर्मोमीटर हे डिग्री सेल्सिअस मध्ये आपल्याला ते टेम्परेचर देतं. इतकं डिग्री सेल्सिअस आहे किंवा ताप जो असतो आपण बघतो त्यावेळेला सुद्धा 99, 100 हे आपल्याला त्या थर्मोमीटर. देर आर सेव्हरल टाइप्स ऑफ थर्मोमीटर्स अवेलेबल. आता वेगवेगळे थर्मोमीटरचे प्रकार त्यांनी आपल्याला ह्या चित्रात दाखवलेले आहेत. ओके, सो दीज आर व्हेरियस टाइप्स ऑफ थर्मोमीटर्स. हे आहेत. मी सुद्धा काही चित्र घेतली आहेत, ती मी तुम्हाला नंतर दाखवते. एनिवेज, ओ सॉरी, आता लेट मी गो फर्दर. Now take a thermometer from the laboratory. The bulb at its lower end is filled with mercury. अच्छा, before that, good. मी आता तुम्हाला माझ्याकडचं थर्मोमीटर, तुम्ही घरची थर्मोमीटर्स तर तुम्ही बघितलेली असतील. आता मी एक लॅबोरेटरीतलं थर्मोमीटर आणलंय. हे जे आहे ते असं ह्या केस मध्ये आहे, सगळ्यांना दिसेल बघा. आणि एक मिनिट, हा हे जे थर्मोमीटर आहे ह्याच्यावरती 110 पर्यंत मेजर करता येतं. ओके, 110 डिग्री सेल्सिअस पर्यंत मेजर करता येतं. आय डू नॉट नो तुम्हाला हे दिसेल का फोकसिंग. लाईट ऑन करतो. आकडे दिसत आहेत का बघायचं. दिस अ लॉंग थर्मोमीटर आणि ह्याच्यामध्ये किती 110 पर्यंत आपल्याला मेजर करता येतं. हे त्याचा हा बल्ब आहे, हा जो आहे अजूनच, हा जो आहे ह्याला मर्क्युरी, हे इथे मर्क्युरी आहे ह्याचा. आणि जसं आपल्या थर्मोमीटर मध्ये मर्क्युरी असतं तसंच मर्क्युरी आहे. आणि हे मी पाण्यामध्ये ठेवलं किंवा हे तर अजूनच त्रासदायक होतं, धड दिसत नाहीये ना, प्रकाश येतं, लाईट येतं. ओके, ते थोडा आकार दिसतोय का, बरं. एनिवेज, नाही दिसलं. हे एवढं मोठं आहे आणि हे पाण्यामध्ये वगैरे आपल्याला वापरता येतं. आणि ह्याचं हे इथून इथे, हा जो पुढच्या वेळेला ना मी ही एक्सपेरिमेंटचा व्हिडिओ घेईन आणि हे मी पाण्यामध्ये ठेवीन आणि मग हा टेम्परेचर किती आहे हे मी तुम्हाला दाखवीन. ओके, आणि ते बर्फ पण असेल तर बर्फामध्ये करून आय विल शो यू हाऊ मच इज द टेम्परेचर अँड हाऊ लो इट इज गोइंग. दिस इज अप टू ह्याचं 0 आणि 10, म्हणजे 0 डिग्रीज पासनं -10, म्हणजे 0 पेक्षाही खाली जेव्हा जाईल दॅट इज -10.
आणि वरती जे आहे तुम्हाला इथे जे आहे दिसतंय दॅट इज इट इज 110 पर्यंत, इथून 110. म्हणजे मी पाण्याचे ह्याच्यामध्ये मोजू शकते, पण पाण्यापेक्षा जास्त एखाद्याचं टेम्परेचर असेल म्हणजे 120 असेल किंवा 130, 150, तर मात्र मी हे मेजर करू शकणार नाही, कारण हे थर्मामीटर मला एवढंच दाखवू शकतं 110. पण त्याच्यासाठी वेगळी थर्मामीटर असतात जी 250 डिग्रीज पर्यंत मोजू शकतात किंवा तुमची ह्याच्यापर्यंत काय हे ह्या केसमध्ये ठेवतात सो दॅट ते तुटणार नाही, म्हणून ही त्या थर्मामीटरची केस आहे. पुढच्या वेळेला मी थोडं पाण्यामध्ये तुम्हाला घेऊन दाखवीन ते कसं हे होतं. सो इट हॅज म्हणजे 0 to 100, 110 आणि 0 पेक्षा खाली म्हणजे -10 ला येईल, -5, -10 बर्फ जर घेतला तर. ओके, तो कमिंग बॅक. Yeah. So coming back to our chapter. So take a thermometer from the laboratory. आता हे जे थर्मोमीटर आहे, the bulb at the its lower end is filled with mercury. तो जो मर्क्युरीचा मी तुम्हाला दाखवला तो that mercury rises to a certain level in the capillary tube. म्हणजे आता इथे त्या थर्मोमीटरला एक अशी बारीक आपलं घरातलं थर्मोमीटर पण तुम्ही बघू शकता, तो पारा असतो ज्याला आपण म्हणतो दॅट इज मर्क्युरी, आणि तो वाढतो जेव्हा आपण थर्मामीटर जेव्हा झटकतो त्यावेळेला तो काय होतो, पारा अगदी खाली आणतो आपण, आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तो आपण तोंडामध्ये ठेवतो त्यावेळेला आपल्याला तो पारा हळूहळू वर जातो, म्हणजे पारा चढायला लागतो. आपण म्हणतो की जसं टेम्परेचर चढतं तसं तसं तो पारा, आणि ज्या वेळेला तो कॉन्स्टंट येतो ते आपल्या शरीराचं तापमान असतो की त्यावेळेला जेव्हा तो थांबतो, म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त तो वाढणार नाही. तसंच होतं की पाणी सुद्धा जेव्हा वाफेमध्ये कन्वर्ट होईल किंवा पाणी ज्या वेळेला बर्फात जातं त्यावेळेला आपण मेजर करू शकतो की कितीपर्यंत आलेला आहे. सो इथे आपल्याला दाखवलंय की द मर्क्युरी रायझेस टू अ सर्टन लेवल. एखादी मर्क्युरी का तो पारा एका लेवल पर्यंत वाढला जातो आणि तो त्या कॅपिलरी ट्यूब, आतमध्ये एक छोटीशी ट्यूब असते त्या ट्यूब मधनं तो वाढतो, आणि यू विल सी, आणि त्या ट्यूबच्या बाजूला आपल्याला ती एक पट्टी दिलेली असते जिच्यावरनं आपण मेजर करतो, त्याला स्केल म्हणतात. ती स्केल आपण त्याच्यावरनं आपण आपलं त्याचं टेम्परेचर घेऊ शकतो, एखाद्या वस्तूचं किंवा आपल्या शरीराचं टेम्परेचर जेव्हा घ्यायचं असतं तर तसं आपण ते मेजर करतो. आता जरा पुन्हा एकदा, म्हणजे आपला लेसन संपला की तुम्ही जरा पुन्हा एकदा थर्मोमीटर नीट बघा, ते काढून किंवा कसं आहे, काय आहे, तो पारा कुठे आहे, त्याच्या बाजूला स्केल्स काय आहे, त्या स्केल आपण काय करतो, बऱ्याचशा गोष्टी आपण हाताळतो पण आपण तितक्या बारकाईने बघत नाही. तर नेहमी तुमची चिकित्सक बुद्धी जागृत ठेवा. यू ऑलवेज आस्क क्वेश्चन्स, ओके, आणि मग त्या प्रश्नांनी ऑलवेज, कोणताही प्रश्न चूक किंवा बरोबर नसतो, तो प्रश्न तुम्हाला त्याची उत्तरं सापडायला पाहिजे. तर मग ती क्युरिओसिटी किंवा ते जे कुतूहल आहे ते कायम जागृत ठेवा, किंवा ते कायम विचारा प्रश्न. कोणी किती काही म्हणा, तर एखादा माणूस चिडला की तरी सांगा की नाही मला ह्याचं उत्तर हवंय, मला समजत. जर कोणी उत्तर नाही दिलं तर आपण गुगलवरती पण टाकून बघू शकतो, पण ऑलवेज यू ट्राय टू find out the answers. Okay. So now coming back over here, so hold a thermometer. Reading the figure near the level of the mercury tells us the temperature of air around the bulb of the thermometer. म्हणजे जेव्हा तो पारा एका जागी स्थिर होतो तो त्या कुठच्या आकड्याला तो स्थिर झालाय त्याच्यावरनं आपल्याला समजतं की इतकं इतकं त्याचं टेम्परेचर आहे. Hold a thermometer in water so that the bulb is completely immersed in water and read the temperature of the water. आता पुढच्या वेळेला मी बघते एक्सपेरिमेंट, मला मिळालं की मी हे एक्सपेरिमेंट करते. मी बर्फात ठेवते ते थर्मोमीटर आणि मग मी तुम्हाला आपण त्याचं टेम्परेचर बघू. त्याच्यानंतर मी पाण्यात साध्या ठेवते तेव्हा आपण त्याचं टेम्परेचर बघू. ते आता रूम टेम्परेचर असेल, जे आता टेम्परेचर ह्या खोलीचं आहे ते टेम्परेचर असेल, आणि जेव्हा मी पाणी गरम करते त्यावेळेला काय टेम्परेचर येतं ते आपण बघू. जसं जितकं जितकं मी गरम करत जाईन 60, 70, 80 असं ते वाढत जाईल. ओके, होल्ड द थर्मोमीटर इन वॉटर सो दॅट द बल्ब इज कम्प्लिटली इमर्स्ड इन वॉटर. जेव्हा तुम्ही मर्क्युरीचा तो शेवटचा जो त्याचा बल्ब असतो तो आतमध्ये कम्प्लीट झाला, तो अर्धवट वर खाली ते थर्मोमीटर ठेवायची पण विशिष्ट पद्धत असते, तरच तुम्हाला तो त्याचा तापमान ॲक्युरेटली मिळेल. Repeat the activity taking some hot water in one vessel and cold water or ice in another, आणि मग त्याचे टेम्परेचर बघा.
मग हे म्हणजे हे काय सांगितलं आपण हॉट वॉटरमध्ये ही एक्सपेरिमेंट आपण करू. मी गेल्या वेळेसारखं पुन्हा एकदा करून दाखवीन ही, की गरम पाण्यामध्ये आपण थर्मोमीटर धरायचं, थंड पाण्यात आपण धरायचं आणि बर्फाच्या ह्याच्यामध्ये धरायचं. आपल्याला काय फरक दिसतो तो आपल्याला कळेल. ओके, सो बॉइलिंग वॉटर कितीला 100 डिग्रीजला पाणी वाफेत रूपांतर म्हणजे उकळायला लागतं. फ्रीजिंग वॉटर 0 डिग्रीज. मी तुम्हाला जसं थर्मामीटरवरती दाखवलं तर 0 डिग्रीजला. एअर हवा जी आहे ती थंड जेव्हा असतं वातावरण म्हणजे आपल्या इकडे नाही, शक्यतो पुण्याला किंवा कोल्हापूरला आपल्या इथे असतं कधी कधी 15 डिग्रीज, पण मुंबईमध्ये नाही. आता मला माहिती नाही तुम्ही जण प्रत्येक जण कुठे राहताय, तर तिथे तुमच्या इथे कदाचित खाली असेल, पण आम्ही मुंबईत राहते तर मला 15 डिग्री वगैरे फार कमी वेळा मिळतं. कधीच आमच्या इथे 15 डिग्री वगैरे नसतं. ओके, आणि देन त्याच्यानंतर दुपार म्हणजे उन्हाळ्यातली दुपार तेव्हा 35च्या वर असतं. फ्रीज मधलं टेम्परेचर 5 डिग्रीज -5 डिग्रीज म्हणजे 5 डिग्री पेक्षा कमी असतं. फ्रीझर मधलं -18 डिग्रीज. लक्षात घ्या, -18 म्हणजे शून्याहूनही खाली असतं. शरीराचं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस. हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. ओके, सो हे जे करताना एक्सपेरिमेंट करताना काळजीपूर्वक करायची आहे. हे धरताना फ्लास्क हे वाफेवरती डायरेक्टली हात धरायचा नाही. ओके, आणि हे जे एक्सपेरिमेंट आहे ती बॉइलिंग वरती एक्सपेरिमेंट आहे. फाईन, सो दिस इज ऑल अबाउट. आय थिंक वी हॅव सम 5 minutes मोर. ओके, मग आपण बघूया. बट इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? समजतंय तुम्हाला? इज प्रमिता देअर and Karnika is there? Yes. Baki, I think Dheeraj could not join in. Yes. Very good. समजला ना? So far, are you clear with this? We are first we talked about the various states of matter. Matter कोणत्या अवस्थेत असतो, त्याचे गुणधर्म त्याच्या त्या विशिष्ट अवस्थेवर अवलंबून असतात. पण ती अवस्था बदलत, हे कोणी सांगितलं आपल्याला? जिब्सनी सांगितलं. आणि ती अवस्था बदलते. कधी बदलते? जेव्हा आपण तिला एका अवस्थेतनं दुसऱ्या अवस्थेत रूपांतर करतो. म्हणजे जेव्हा सॉलिड्सचं लिक्विड्समध्ये रूपांतर करतो किंवा लिक्विड्सचं वेपरमध्ये रूपांतर करतो. पण आता हे जे करते वेळी काय करावं लागतं? आपल्याला त्याला हीट करायला लागतं, आपल्याला त्याला विस्कव द्यावा लागतो किंवा आपल्याला त्याला थंड करावं लागतं. म्हणजे त्याच्यातली हीट काढून घ्यायला लागतं. जसं आपण हीट देतो तशीच त्याने काढून. तेव्हा मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं, ॲरोज जे आहेत लेफ्ट टू राईट इज अ फॉरवर्ड डायरेक्शन. डावीकडनं उजवीकडे इज कॉल्ड एज फॉरवर्ड डायरेक्शन. उजवीकडनं डावीकडे इज कॉल्ड एज द बॅकवर्ड डायरेक्शन. ओके, तो ॲरो नेहमी बघितला असतो. ॲरो सुद्धा त्याला काहीतरी अर्थ आहे. एक लाईन आणि एक असा तो ॲरो जो असतो तो नेहमी आपण दाखवतो, जो बाण दाखवतो तो नेहमी असे केमिस्ट्रीमध्ये अनेक प्रकारचे ॲरोज वापरले जातात. दॅट इज इन द लँग्वेज ऑफ केमिस्ट्री. म्हणजे त्यावेळेला आपल्याला डबल हेडेड ॲरो म्हणजे दोन्हीकडनं त्याला असं तो जो बाणाचा जो पुढचा भाग असतो त्याला हेड ऑफ द ॲरो म्हणतात आणि जो मागचा भाग असतो त्याला टेल ऑफ द ॲरो म्हणतात. मग काही वेळेला दोन्ही साईडनी बाण असतो, म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला ते हेड असतं. मी पुढच्या वेळेला माझं ते जॅमबोर्ड व्हाईट बोर्ड लावीन, त्याच्यावरनं मला काढून दाखवलं. आज मी लावलं नाही आणि आता 2-3 मिनिटच राहिली आहेत, त्यामुळे तुम्हाला म्हणजे आय वोंट वेस्ट टाइम ओव्हर दॅट. एनिवेज, आय वुड लाईक टू शो यू समथिंग, वन मोर थिंग. या, सो दिस वॉज इट. हे मी 2 थर्मोमीटर, तुमच्या बुकमध्ये पण जास्त चांगले पिक्चर्स दिले थर्मोमीटरचे. हे आपलं नॉर्मल थर्मोमीटर आहे, ते जे हे डिजिटल थर्मोमीटर आहे. आपलं एक साधं टेम्परेचर बघायचं असतं तसं हे डिजिटल. इकडे दाबलं ना तर आपल्याला लो टेम्परेचर मिळतं आणि मग नंतर बऱ्याच जणांकडे तुमच्याकडे असेल. आणि मग हे मर्क्युरी आहे. हे जेव्हा आपण तोंडामध्ये धरतो त्यावेळेला इथे आपल्याला एक पर्टिक्युलर टेम्परेचर मिळतं आणि मग तो आवाज करतो, कुक कुक कुक, म्हणजे टेम्परेचर आता आलेलं आहे तर काढा. म्हणजे तो 2 मिनिटं तरी आपल्याला ते तोंडात ठेवायला लागतं. तसंच हे जे आहे डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाईट मध्ये आहे.
तर इथे जे आहे तिथे आपल्याला किती हे हे तापमान देत आहे त्यावेळेला म्हणजे ही आता दुपार आहे किंवा ही सकाळ आहे तर त्यावेळेला किती टेम्परेचर आहे तर ते आपल्याला दिसतं. ही जी आहे ते एक दुपारचं असं चित्र घेतलंय, हे थंडीचं चित्र घेतलंय, ह्या वेळेला काय टेम्परेचर असेल. सो ऑल दीज कॅन बी मेजर्ड बाय युझिंग अ थर्मोमीटर. ओके. So that is what I wanted to show you. Next time we'll do that experiment using the thermometer. आपण thermometer घेऊन ती experiment करताय. Okay. So that was all about it. I hope तुम्हाला समजलं and you enjoyed the lecture. Shall we stop? Yes. Okay. Fine. Take care. Yeah. Good night, all of you. Okay. We'll stop. Bye. Yes. Thank you. Thank you to all. Okay. So we'll stop here.